नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 27 एप्रिल 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. अलीकडेच जागतिक मलेरिया दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, एप्रिल 25। स्पष्टीकरण. उद्देश: मलेरियाबद्दल जागरूकता वाढवणे आणि या जीवघेण्या आजाराच्या नियंत्रण व निर्मूलनासाठी जागतिक प्रयत्नांना चालना देणे। विषय 2026 मलेरिया निर्मूलनासाठी वचनबद्ध, आता आपण करू शकतो। आता आपल्याला करावेच लागेल, म्हणजेच ड्रिव्हन टू एंड मलेरिया नाव वी कॅन, नाव वी मास्ट। महत्त्व: ॲनोफिलीस डासाची मादी चावल्यामुळे होणाऱ्या या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस दरवर्षी एप्रिल 25 रोजी साजरा केला जातो। प्रश्न 2. अलीकडेच उत्तर प्रदेशात कोठे लिथियम बॅटरी पुनर्वापर प्रकल्प सुरू झाला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सिकंदराबाद। स्पष्टीकरण. अलीकडेच उत्तर प्रदेशातील सिकंदराबाद, बुलंदशहर येथील UPSIDC औद्योगिक क्षेत्रात लिथियम बॅटरी रिसायकलिंग प्रकल्प सुरू करण्यात आला आहे। कंपनी हा प्रकल्प रॉकलिंक इंडियाद्वारे स्थापित केला आहे, जी जर्मन समर्थित कंपनी आहे। वैशिष्ट्य व क्षमता: ही भारतातील पहिली एकात्मिक लिथियम आयन बॅटरी आणि दुर्मिळ पृथ्वी चुंबक रिसायकलिंग सुविधा आहे। या प्रकल्पाची लिथियम आयन बॅटरी रिसायकलिंग क्षमता प्रतिवर्ष 10,000 टन आहे। प्रश्न 3. अलीकडेच कोणत्या देशाने तैमूर क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, पाकिस्तान। स्पष्टीकरण. अलीकडेच पाकिस्तानने स्वदेशी बनावटीच्या तैमूर एअर लॉन्च क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे। हे क्षेपणास्त्र हवेतून डागले जाणारे जहाज विरोधी क्षेपणास्त्र असून 600 किलोमीटरपर्यंतच्या सागरी लक्ष्यांना ते अचूकपणे वेध शकते। उद्देश: पाकिस्तानची सागरी सुरक्षा आणि स्टँड ऑफ म्हणजेच दूरवरून हल्ल्याची क्षमता मजबूत करण्यासाठी हे विकसित करण्यात आले आहे। पाकिस्तान देशाची माहिती. राजधानी इस्लामाबाद. चलन पाकिस्तानी रुपया. पंतप्रधान शहबाज शरीफ. राष्ट्रपती आसिफ अली झरदारी। आता पाहू पाकिस्तानशी संबंधित इतर चालू घडामोडी। वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2025 नुसार पाकिस्तान जगातील सर्वात प्रदूषित देश ठरला आहे। पाकिस्तानमध्ये प्राचीन भारतातील कुषाण काळातील नाणी सापडली आहेत। पाकिस्तानने ऑपरेशन गझन लिलहॅक नावाचे मोठे सीमापार लष्करी अभियान सुरू केले आहे। फील्ड मार्शल आसिम मुनीर यांची पाकिस्तानचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस म्हणून नियुक्ती करण्यात आली। WHOच्या अहवालानुसार पाकिस्तानमध्ये HIV संसर्ग सर्वात वेगाने वाढला आहे। अमेरिकेने पाकिस्तानला नवनिर्मित प्रगत मध्यम पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यास नकार दिला आहे। प्रश्न 4. अलीकडेच राबरने कोणाला आपल्या भारतीय व्यवसायाचे CEO म्हणून नियुक्त केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, हरजीत एस भल्ला। स्पष्टीकरण. डाबर इंडिया लिमिटेडने हरजीत एस भल्ला यांची भारत व्यवसायाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे, जी 23 एप्रिल 2026 पासून प्रभावी आहे। ते मोहित मल्होत्रा यांना रिपोर्ट करतील, ज्यांना जागतिक CEO बनवण्यात आले आहे। भल्ला यांच्याकडे FMCG क्षेत्रातील 25 वर्षांहून अधिक काळचा अनुभव आहे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। न्यायमूर्ती लिसा गिल यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। जनरल उपेंद्र द्विवेदी यांना US हॉल ऑफ फेम सन्मानाने गौरवण्यात आले आहे। HDFC लाईफने विभा पडळकर यांची MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे। आसाम रणजी क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून किरण पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जॉन टर्नस यांची एप्पलचे नवीन CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ग्रॅपलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने सिकंदर कुमार यांची आपले अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे। भारताचे पहिले विशेष अणु क्षेपणास्त्र ट्रॅकिंग आणि सागरी देखरेख जहाज INS ध्रुव अरबी समुद्रात तैनात करण्यात आले आहे। प्रश्न 5. अलीकडेच कोणता देश बांगलादेशला मक्याचा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, ब्राझील। स्पष्टीकरण. अलीकडेच ब्राझील हा बांगलादेशला मक्याचा सर्वात मोठा पुरवठादार बनला असून त्याने या बाबतीत भारताला मागे टाकले आहे। पूर्वी भारत बांगलादेशला मक्याचा पुरवठा करणारा सर्वात मोठा देश होता, परंतु आता ब्राझीलने हे स्थान पटकावले आहे। कारण भारतात इथेनॉल उत्पादनासाठी मक्याचा घरगुती वापर वाढल्यामुळे निर्यातीसाठी उपलब्ध असलेला अतिरिक्त साठा कमी झाला आहे। ब्राझील देशाची माहिती. राजधानी ब्रासिलिया. चलन ब्राझिलियन रियल. राष्ट्रपती लुला दा सिल्वा.
आता पाहू ब्राझीलशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारत आणि ब्राझीलने स्कॉर्पिन पाणबुड्यांच्या देखभालीसाठी त्रिपक्षीय सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. ब्राझीलने ट्रॉपिकल फॉरेस्ट्स फॉरेव्हर फंडमध्ये पहिल्या गुंतवणुकीची घोषणा केली. ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना 27 वर्षे आणि 3 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 7 सप्टेंबर 2025 रोजी ब्राझीलने आपला स्वातंत्र्य दिन साजरा केला. पंतप्रधान मोदींनी रिओ डी जानेरिओ येथे 17व्या ब्रिक्स परिषदेत सहभाग घेतला. एफको ब्राझीलमध्ये आपला पहिला परदेशी नॅनोखत प्रकल्प स्थापन करणार आहे. प्रश्न 6. अलीकडेच कोणत्या देशाने चंद्राच्या उल्केमध्ये एलियन खनिजाचा शोध लावला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. चीन. स्पष्टीकरण. अलीकडेच चीनने आपल्या देशात पडलेल्या एका दुर्मिळ चंद्र उल्केमध्ये एका नवीन एलियन अलौकिक खनिजाचा शोध लावला आहे. या खनिजाचे नाव सिरियम मॅग्नेशियम चेंजेससाइट किंवा मॅग्नेसियो चेंजेससाइट असे ठेवण्यात आले आहे. शोधाशी संबंधित मुख्य बाबी. 11वे लुनो मिनरल हे आतापर्यंत शोधले गेलेले 11वे नवीन चंद्र खनिज आहे. शोधाचा स्रोत हे खनिज 44 ग्रॅमच्या एका लहान चंद्र उल्केमध्ये सापडले आहे, ज्यामध्ये अनोखे पारदर्शक स्फटिककण आहेत. वैशिष्ट्य. हे खनिज अंधारात चमकते. उपयोगिता. शास्त्रज्ञ या खनिजाचा वापर भविष्यातील LED तंत्रज्ञान आणि प्रगत साहित्याच्या विकासासाठी करू शकतात. चीन देशाची माहिती. राजधानी बीजिंग. चलन रॉनमिनबी. राष्ट्रपती शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. विक्रम दोरेस्वामी यांची चीनमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. CM-302 क्षेपणास्त्र चीनद्वारे विकसित करण्यात आले आहे. जगात संशोधनावर सर्वाधिक खर्च करणारा देश चीन बनला आहे. भारत आणि चीन दरम्यान 2025 मध्ये विक्रमी $155 अब्ज इतका व्यापार झाला आहे. चीनमध्ये 6व्या बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेचा शुभारंभ झाला. चीन स्पेसएक्सच्या उपक्रमाला टक्कर देण्यासाठी अंतराळ आधारित AI डेटा सेंटर उभारणार आहे. जगातील सर्वात मोठा कंप्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला आहे. चीन जागतिक अर्थव्यवस्था, कार्यबल आणि व्यापारात अव्वल स्थानावर राहिला आहे. प्रश्न 7. अलीकडेच RBIने कोणत्या पेमेंट बँकेचा परवाना रद्द केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. पेटीएम पेमेंट्स बँक. स्पष्टीकरण. भारतीय रिझर्व्ह बँकेने 24 एप्रिल 2026 रोजी वारंवार नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन आणि अनुपालनातील त्रुटींमुळे पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा बकेग परवाना रद्द केला आहे. बकेग नियमन कायदा 1949 अंतर्गत केलेल्या या कारवाईनंतर आता ही बँक नवीन ग्राहक जोडू शकणार नाही आणि ठेवी स्वीकारू शकणार नाही. आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी. बँक ऑफ बडोदाने जिओ फोन डिव्हाइसद्वारे फीचर फोन बकेग सेवा सुरू केली आहे. बँक ऑफ बडोदाने बहुभाषिक AI प्लॅटफॉर्म बॉब संवाद सुरू केला आहे. येस बँकच्या MD आणि CEO पदाचा कार्यभार विनय टोनसे यांनी स्वीकारला आहे. येस बँक S&P ग्लोबल एसचे रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर राहिली आहे. महिला बचत गट सदस्यांसाठी भारतातील पहिले UPI लिंक्ड ओव्हरड्राफ्ट बँक ऑफ बडोदाने लॉन्च केले. EPFOशी जोडून घेऊन साऊथ इंडियन बँकेने EPF पेमेंट सर्व्हिस सुरू केली आहे. केतन मर्चंट यांची फिनो पेमेंट बँकेचे हंगामी CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न 8. अलीकडेच जारी झालेल्या सॅटेलाइट अभ्यासामध्ये कोणते लँडफिल म्हणजेच कचरा डेपो जागतिक मिथेन उत्सर्जनाच्या टॉप 25 मध्ये समाविष्ट झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. वरील दोन्ही. मुंबई आणि सिकंदराबाद. स्पष्टीकरण. अलीकडेच सॅटेलाइटवर आधारित एका जागतिक अभ्यासातून असे समोर आले आहे की सिकंदराबाद आणि मुंबई येथील लँडफिल साइट्स वर्ष 2025 मध्ये जगातील सर्वाधिक मिथेन उत्सर्जित करणाऱ्या टॉप 25 कचरा डेपोंमध्ये समाविष्ट आहेत. या निष्कर्षांनी भारताच्या कचरा व्यवस्थापन प्रणालीशी संबंधित वाढत्या पर्यावरणीय चिंतांवर प्रकाश टाकला आहे. प्रश्न 9. अलीकडेच भारताने कोणत्या देशाला 30 अब्ज रुपयांचा निधी वित्तीय मदत मंजूर केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. मालदीव. स्पष्टीकरण. अलीकडेच भारताने मालदीवला 30 अब्ज रुपये म्हणजेच 3000 कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. ही मदत सार्क चलन अदलाबदल आराखड्यांतर्गत दिली गेली आहे. उद्देश आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या मालदीवच्या वित्तीय स्थिरतेत मदत करणे. ही मदत भारताच्या शेजारी प्रथम धोरणाचा भाग आहे. मालदीव देशाची माहिती. राजधानी माले. चलन मालदिवियन रुफिया. राष्ट्रपती मोहम्मद मुइझू. आता पाहू मालदीवशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताने मालदीवला आपली पहिली हाय स्पीड फेरी भेट दिली आहे. भारत मालदीव श्रीलंका यांचा 17वा दोस्ती सागरी सराव माले येथे पार पडला.
भारत मालदीव संयुक्त लष्करी सराव एक्युवेरिन 2025 केरळमधील तिरुवनंतपुरम येथे झाला. तंबाखू आणि वेपन उत्पादनांवर पिढ्यानपिढ्या बंदी लागू करणारा मालदीव पहिला देश ठरला. मालदीवने आईकडून बाळाला होणाऱ्या संसर्गाचे 3 पटीने निर्मूलन साध्य केले आहे. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचा 181वा सदस्य देश मालदीव बनला आहे. भारताने मालदीवला 4,850 कोटी रुपयांचे कर्ज सहाय्य प्रदान केले आहे. मालदीवच्या राष्ट्रपतींनी 15 तास प्रदीर्घ पत्रकार परिषद घेऊन जागतिक विक्रम केला आहे. प्रश्न 10. अलीकडेच सरकारने जनगणना 2027 साठी कोणता टोल फ्री क्रमांक जारी केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. 1855. स्पष्टीकरण. 2027च्या जनगणनेबाबत सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. लोकांच्या सोयीसाठी आणि शंकांचे निरसन करण्यासाठी रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडियाने नवीन सेवा सुरू केली आहे. सरकारने यासाठी 1855 हा राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. प्रश्न 11. अलीकडेच भारताने कोणत्या संस्थेत स्वदेशी बनावटीच्या सिलिकॉन फोटोनिक्स सोल्युशन्सचे अनावरण केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. IIT मद्रास. स्पष्टीकरण. भारताने अलीकडेच IIT मद्रास येथे स्वदेशी विकसित सिलिकॉन फोटोनिक्स सोल्युशन्सचे अनावरण केले. हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सहकार्याने IIT मद्रासच्या CPPICS केंद्राद्वारे विकसित करण्यात आले आहे. आता पाहू IIT मद्रासशी संबंधित इतर चालू घडामोडी. दिल्ली सरकारने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्मॉग इटिंग पृष्ठभागांच्या चाचणीसाठी IIT मद्राससोबत करार केला. IIT मद्रासने दुबईमध्ये AI इनोव्हेशन सेंटर लॉन्च केले आहे. कोरोमंडलने संशोधन केंद्रासाठी IIT मद्राससोबत करार केला. इंडिया AI मिशनने IIT मद्राससोबत चेन्नई ग्लोबल AI कॉन्क्लेव्हचे आयोजन केले. NCERTने एडटेक आणि संशोधनाला चालना देण्यासाठी IIT मद्राससोबत सामंजस्य करार केला. कोल इंडिया लिमिटेडने शाश्वत ऊर्जा केंद्राच्या स्थापनेसाठी IIT मद्राससोबत करार केला. IIT मद्रासने कॉन्टॅक्टलेस पेमेंटसाठी रिंग 1 लॉन्च केली आहे. NIRF रँकिंग 2025 मध्ये IIT मद्रास अव्वल स्थानी राहिले आहे. IIT मद्रासमध्ये भारतीय लष्कराचा संशोधन कक्ष येथे अग्निशोधची स्थापना करण्यात आली. IIT मद्रासने भारतातील सर्वात हलकी व्हीलचेअर YD1 लॉन्च केली आहे. IIT मद्रासने स्वदेशी अंतराळ चिप आयरस विकसित केली आहे. प्रश्न 12. अलीकडेच कोणाची नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टचे हंगामी CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. नीतू समरा. स्पष्टीकरण. नीतू समरा यांची नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडच्या नवीन CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्या याच कंपनीत CFO म्हणून कार्यरत होत्या. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच कोणत्या IITने भारताचा पहिला 3 टीम फुटबॉल ओमेगा बॉल सादर केला आहे? याचे अचूक उत्तर आहे IIT मद्रास. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. मेघालयाने खासी आणि गारो या भाषांना अधिकृत भाषा म्हणून मान्यता दिली आहे. मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब साध्वी सतीश सैल यांनी जिंकला आहे. जनरल उपेंद्र द्विवेदी यांना US हॉल ऑफ फेम सन्मानाने गौरवण्यात आले आहे. तेलंगणा सरकारने कर्करोग याला अधिसूचित करण्यायोग्य आजार घोषित केले. आर्थिक वर्ष 2026 मध्ये चीन हा भारताचा अव्वल व्यापारी भागीदार बनला आहे. IIT खडगपूरने AI आधारित खाण प्रणालींसाठी विक्रम सोधी केंद्राचा शुभारंभ केला आहे. भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तामिळनाडूतील कल्पक्कम येथे स्थापित करण्यात आला. मायक्रोसॉफ्टने भारतातील पहिले AI स्किल सेंटर चंदीगड विद्यापीठात सुरू केले आहे. भारतीय सैन्याने सिक्कीममध्ये सीमा रेडिओ स्टेशन सिक्कीम सुंदरी लॉन्च केले आहे. नारीत AI नावाचे AI टूल गुजरात पोलिसांनी लॉन्च केले आहे. सांस्कृतिक वारशाच्या रक्षणासाठी भारताचे पहिले पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान लडाखमध्ये स्थापित केले जाईल. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच न्यायमूर्ती लिसा गिल यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.